नमस्कार मित्रांनो, आता आलो आहे बोकड घ्यायला. मस्त जत्रेसाठी आपली जत्रा आहे मिरावली पाड्याला आणि त्यासाठी एकदम क्वालिटी बोकड घ्यायला आलो आहे. बघू शकता तुम्ही आसपास एकदम बोकडांचा बाजार लागला एकदम क्वालिटी. आता चॉईसिंग चालू आहे, निवड चालू आहे, कोणता बोकड घ्यायला पाहिजे, किती वजनाचं पाहिजे ते सगळं चालू आहे. आसपास बघू शकता लई गर्दी झाली, सकाळ सकाळ चालू आहे इथं नाही का. सकाळ सकाळ बोकड घ्यायचं आणि उद्या जत्रा आहे आपली, पूर्ण तयारी करून घ्यायची. आज जो माझा छोटा भाऊ आहे, बघू शकता इथं लय सारे बोकड आहेत बघा आसपास. तर आता बोकडा फायनल करतात आहे. तर हे 15 किलोचं बोकड आहे म्हणतात. बघू आता कसा विषय, 22 किलोचं बोकड आहे. बघू घेतात का नाही घेत. आता वेस्ट मटेरियल काढले होते, कमी होत असते वजन. बघू कसं आहे काय. तर मित्रांनो आता फायनली आपण बोकड घेतलेला आहे. बघू शकता खतरनाक बोकड एकदम. आणि उद्या आता जत्रा आहे आपली. अरे काही नाही मित्रांनो, 12,500ला बसलाय व बोकड. आपले मित्र होते, ओळखीचे होते म्हणून त्यांनी जरा कमी करून दिलाय. तर 12,500ला आपल्याला हा बोकड पडलेला आहे. चला मित्रांनो आता मस्त वरती जाऊ, जरा फ्रेश होऊ. फ्रेश झालोय आपण, आंघोळ वगैरे करूनच गेलो सकाळ सकाळी. तर चला बाकी काय तयारी, मीठ मसाला काय असतं त्याचं बघू. तसं सांगायला देतो की मी नॉनव्हेज काय खात नाही, आपला भाऊ पण काय नॉनव्हेज खात नाही, पण बाकीच्यांसाठी नाही का. चला हा भाई, बसलो होतो जरा टाइमपास करीत. आता आपला भाऊ येणार आहे, म्हणजे माझा मामा येणार आहे, भावासारखाच आहे आपल्यासाठी. तर तो आत्ता येतोय कारण जत्रा वगैरे आहे, तो जवळच होता. कुठं अहिल्यानगरला होता. तर तो म्हटला चला मी पण येतो. तर तसं जत्रा तर उद्याच आहे, पण आता सगळी तयारी वगैरे आहे, बोलणं वगैरे आहे. तर सगळे भाऊ आहे, सगळे भेटणार आहोत. कारण उद्या आपल्याला 7 वाजता निघायचं आहे. आपला सगळ्यात खतरनाक डॉन दादा आहे भाई. तर नमस्कार मित्रांनो, आता झाली सकाळ आणि आता फुल आवरून वगैरे एकदम फ्रेश झालेलो आहे. एकदम मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे, मस्त शर्ट टाकलाय. आपला भाऊ पण आवरून घेतलाय, आपल्या भावाने पण नाही का. एकदम मस्त खतरनाकमध्ये आता आपल्याला निघायचं आहे अहिल्यानगरला नाही का. थोडेफार आपले नातेवाईक आहेत ते येतात आहे, त्यानंतर आपल्याला निघायचे. थोडे आपले घरचे पण आवडतात आहे नाही का. तर जत्रा एकदम पावर होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आई उठ ना पटकन राव, काय माणूस आहे राव, अजून उठला नाही, अजून मोबाईल बघतोय. दोघांचे पण भांडणं झाले बाई, काय म्हणतो सोम. जाऊ दे दोघांचे भांडणं होत राहतात नाही का. दोघांचे भांडणं होत राहतात. तर आपलं गाव दाखवतो जरा शिक बाहेरून, जास्त काय दिसत नसन पण थोडा पन्नास जरा दाखवतो. आमचं गाव तुम्हाला जर माहीत नसेल तर आम्ही शिरूरचे राहणार आहेत, गोड नदी शिरूर. बघू शकता खतरनाक विषय एकदम. तर चला मित्रांनो बघू आपलं बोकड काय करते. बालिश चाळे संपणार नाही. चला बाई बघू काय विषय. तर इथं आपले बाबा बाई फुल साफसफाई करतात आहे आणि आपलं बोकड भाऊ इथं आहे. बघू काय करतोय नाही का. रात्रीपासून बांधून ठेवलाय त्याला और आज उसकी बली जाने वाली है. थोडं वाईट वाटत असेल कदाचित काय लोकांना, आम्हाला पण वाटतंय. आम्ही पण शाकाहारीचे, आम्ही दोघंजण. पण आता बाकीच्यांचं काय आता असतंय नाही का. बाकीच्यांना असतं जरा त्यांचा असते त्यांचं नाही का. माझं भाऊ डायरेक्ट माझं म्हणतोय. आपली गाडी नाही का 2 व्हीलर खतरनाक बाई नाही का. तर चला बाई वरती जाऊन जरा काय अजून कामं बिमा असतील तर उरकून घेऊ आणि मग डायरेक्ट थेट निघू अहिल्यानगरला. चला एक सामान सेट व्हायला लागले. आता थोडं मॅनेजिंग करतोय कारण स्पेस थोडा कमी आहे, लोक थोडे जास्त आहे, त्यानुसार आपण मॅनेजिंग करतोय बाई. अजून एवढं सामान आहे नाही का, आणि खाली चटाई वगैरे पण आहेत. गाईज सारं सामान आहे नाही का. गाईज काय मॅनेज करता येते काय नाही गाईज, बस मजदुरी चालली त्यांची. मजदुरीने खतरनाक चालू आहे. फ्रीचे मजुरी बाई आम्ही नाही का. घरवाले आम्हाला पैसे पण नाही देत यार, 100%. जाऊ दे बाई, कष्ट फुले आपले, कष्टाचं फळ आपल्याला भेटणार आहे. मस्त जेवणच्या रूपात, मस्त जेवणाच्या रूपात. आम्ही गाईज नॉनव्हेज खात नाही, बाकीच्या लोकांना ह्याच्या रूपात भेटणार आहे. ह्याच्या रूपात गोटे भाऊ आपला नाही का, गोटे. शेवटी काय पण केलं तरी गोटच राहणार. खतरनाक एकदम नाही का. तर सध्या भांडे कुंडे वगैरे काढत आहोत, सामान वगैरे बाहेर काढतोय जे महत्वाचं आहे. मी पण काही जरा हेल्प करतो माझ्या नाही का. इथं चूल वगैरे मांडतात हे सगळे, साफसफाई वगैरे चालू आहे या लोकेशन वरती. मस्त आता आपलं बोकड बाहेर काढले.
तिकडून घेतात. चला चला बाहेर काढायचं आता याला. काढलं नाही बाहेर अजून, गाडीतच येऊ. याला काढा बरं बाहेर. आता याला बाहेर काढू मस्तपैकी. आणि इथं चूल वगैरेचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. लाकडं वगैरे टाकलीत, साफसफाई चालू आहे मस्तपैकी. सगळेजण आलेत, अजून जण येतात. ते थोडीफार सामग्री राहिली ती आता आणायला अजून आपली लोक गेलेत. तर बघू, लावून देऊ आणि मग जाऊ. तो बोकड आत्ता बांधले मित्रांनो. आता बाकी लोक पण यायला लागले. मस्तपैकी तयारी चालू आहे. आपला भाऊ इथं काय म्हणतो भाऊ? नाही नाही बाई, आता बघू शोधतात सगळे, शोधतात ह्याला कापायला ऑलमोस्ट होतीये. लाकडं पण लावतात आग जाळायला. आता पाहू कसं होतं. तर मित्रांनो आता लोकेशन परत चेंज झालेली आहे, कारण सगळेजण मानतात इथं सारे मच्छर आहेत. तर आणि म्हणून काहीच इथं पाण्याची पण सोय नाही आणि बकरा कापण्याची पण सोय नाही. सो चेंज करावं लागल्यामुळे ऑलरेडी होतं म्हणजे सोय करून ठेवलेली आहे. आता तिकडं चाललोय. आत्ता कळालं. तर बकरा वगैरे आता नाही, म्हणजे बकराच म्हणतोय, बोकड आता आत टाकू आणि चला आता वरती जाऊ. त्याच्या आधी खाली बसून गेलं पाहिजे. तर मित्रांनो आता पोचले लोकेशनवर बोकडा घेऊन, बघू शकता. आता थोडं याला फिरवून वगैरे नाही का, याच्यावर पाणी वगैरे शिंपडून याची आता बली चढवायची आहे. इथं आपले काका आहेत. आपले काका आहे, त्याच्यावर आता थोडंसं जल वगैरे म्हणतो ना शिंपडून आपल्याला याची बली चढवायची आहे. लोकेशन चेंज झालंय आपलं. तर चला, इटिंग एरिया कसा आहे? ते आपला हा खाण्यापिण्याचा एरिया आहे. लोकेशन थोडी चेंज झाली आहे, कारण तिकडे खूप सारे मच्छर होते म्हणून जागा पण बदललेली आहे. एक टिपड देतो तुम्हाला पाणी. तर इथं आपलं सारं सामान मांडलेलं आहे आपण, नाही का. आणि आता बोकडाचं थोडं काय ते असतं देवाचं, ते करून त्याची पण बली चढवून टाकायची आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे आपण बोकडाला फिरून आणतोय. त्याच्यावर थोडं पाणी वगैरे शिंपडले आपण, त्याला थोडं फिरवायचं, त्याला थोडं खाऊ घालायचं आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. चप्पल घातली बघ ना त्यांनी बी. ओके ओके, असं काय करतोय? नो प्रॉब्लेम. पुढचा कार्यक्रम नंतर होत असतो, पहिलं ते फिरवायचं वगैरे असतं, देवाचं असतं. तर बघू शकता मिरावली बाबा आपले. तर चला. तर फायनली मित्रांनो बोकड वगैरे फिरून आणलेलं आहे आणि आता आपण पुढचा कार्यक्रम करणार आहोत. तर चला मंडळी. तर मित्रांनो आता बोकड वगैरे कापलेले कार्यक्रम झालेला आहे. तर आता याचे छोटे छोटे पीस करणार आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या लोकेशनकडे जाणार आहे. तिकडं सगळेजण बसणार आहे. तर आत्ता ते बोकडाचं वगैरे सीन झाला, तिथं व्हिडिओ काही शूट नाही केला, नाही तर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक पडल. तसलं काही केलं नाही. सगळेजण इथं उभे आहेत, बाबा आपले इथं बसलेले आहेत, आपला भाऊ नाही का फुल दूर. सगळी पब्लिक तिथं आहे नाही का. अर्धे लोक तर आलेच नाही, नाही का, भीतीपोटी नाही का, ते मुंडकं वगैरे कापलं त्याचं, त्यासाठी लोक आलेच नाही, नाही का. म्हणून आता मस्तपैकी आम्ही तर व्हेज खाणार आहे. तर हे काका होते, यांनी कापून वगैरे दिलं. तर चला जाऊ. सो कशा आहात मित्रांनो? इथं माझी मम्मी आहे आणि इकडं सगळं भाकरी बनवायची प्रक्रिया चालली आहे. तिकडं भाजी बनती आहे, तिकडं पण भाकरी बनतात आहेत आणि इकडं सगळे काका लोक, बाबा लोक आहेत तिकडं सगळे, आणि इथं दादा वगैरे सगळे डॉन लोक. आणि इथं जे इथले जे भाकरी बनतात आहेत ते इकडं येतात आणि इकडं असे वाळवायला ठेवले, ज्याने जास्त गरम न होतं, कडक आणि टेस्टी लागतील. इथं आपला भाऊ बस. सलाड वगैरे पण आहे मित्रांनो. पाणी वगैरेची पण सुविधा फुल पॉवर आहे, नाही का. सगळेजण फुल एन्जॉय करतात. हे आपला यश दादा काय म्हणतो? दादा कसं आहे? एकदम मस्त. प्रवास वगैरे कसा झाला? प्रवास एकदम काही 10 मिनिटाचाच होता, पण एकदम मस्त होता. तर मित्रांनो आता बाबांच्या दर्ग्यामध्ये आलो होतो. आता दर्शन वगैरे एकदम सुरळीत झालेलं आहे
बाबांना थोडं मटण वगैरे चढवलेलं आहे आणि जो पण प्रसाद आहे तो मस्त एकदम एन्जॉय केलेला आहे. दर्शन वगैरे एकदम प्रॉपर झालेलं आहे आणि आपलं मटण पण शिजलं तयार झालं आहे नाही का. तर आता दर्शन वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. तर आता आम्ही सगळे जण आता जेवायला बसणार आहे कारण मटण वगैरे रेडी आहे, भाकऱ्या वगैरे सगळं रेडी आहे. आम्ही तर व्हेजवाले माणसं आहे, आमचा डब्बा पण रेडी आहे तिथंच, पनीर वरण बिरण नाही का. तर तिकडं जाणार आहे मस्तपैकी. तर चला तुम्हाला दाखवतो, फुल दूर करून टाकून आहे का. कसे आहात मित्रांनो, फायनली आपलं मटण झालंय तयार आणि इथं दादा वगैरे सगळ्याला वाढतात आहेत. माझा भाऊ इथं वाढतो, इथं सगळे लोक बसले आहेत जेवणासाठी, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता इथं अशी भाकरी तुकड्यांनी करून दिली आहे आणि इथं मटण तयार झाले तुम्ही पाहू शकता. तिकडं पातेलं वगैरे, इथं आमचे काकू मामी वगैरे सगळे रेडी करतात आहेत भाकरी आणि इथं आजी बसली आहे. मटण आहे, इथं आपली भाजी वगैरे भरायला लागली आता आणि इथं आपला राईस शिजतोय. एकदम मस्त कार्यक्रम चाललाय, सुरळीत चाललाय, सगळे मजेत येत नाही का. जेवण पावन करायला लागले. पहिले आपण पाहुण्यांना वाढतोय, त्यानंतर आपण आरामशीर जेवू काय. सगळे एकदम पंगत मधून जेवत आहे, इतकं भारी वाटतंय. जत्रेची मजा एकदम अशी येते. हां, पहिला आपण पाहुण्यांना वाढणार आहे, त्यानंतर आपण स्वतः बसणार आहे नाही का. इथं भाकरं बिकरं पण फुल लोडमध्ये चालू आहे, रस्सा वगैरे पण. आणि तिथं बसले असते भारी होतं ना. बसा की. भाजी वगैरे वाढतात आहे. इथं सगळेजण आपली मंडळी जेवायला वगैरे बसलेले आहेत. इथं आपले भाकऱ्याची कटिंग होत आहे, भाकरीची पूर्ण कटिंग वगैरे होत आहे. इथं आपली भाजी वगैरे रेडी झालेली आहे, सुक्का बिक्का सगळं इथं आहे. सगळेजण जेवायला लागले, चुरून मुरून नाही का, फुल धूर करायला लागले. काका कसेत, बरेत का? कसं म्हणजे अनुभव कसा आहे? एकदम छान अनुभव आहे. वरती एकदम फ्रेश वातावरणात मस्त हवेशीर मस्त. आणि आपला छोटा भाऊ पण फुल हेल्प करतोय, मी हेल्प करतोय ब्लॉग. भाजी वगैरे वाटप चालू आहे, भाजी वगैरे वाढणं चालू आहे. बघू शकता मित्रांनो, इथं आपला बंधू सगळ्यांना मटणाचा रस्सा वाढतोय. इथं सगळे जेवण करतात आहेत. इथं आमचे काका आहेत, बॉडी बिल्डर आहेत, पाहू शकतो. इथं आपल्या यजदा कधी सगळ्यांना वाढतोय जेवण, सॅलड वगैरे. तर मित्रांनो फुल कार्यक्रम एकदम भारी चालू आहे. सगळेजण एकदम आनंदी होऊन जेवण करत आहे. तिथं चूल वगैरे पेटलेली आहे, सगळे कामं वगैरे करतात आहे. म्हणजे आता मी पण थोडा थकलो होतो, तर आता हात धुवून लगेच जेवायला बसणार आहे. आपला व्हेजवाला डब्बा आहे, तर बसतो लगेच. तर आत्ता भाऊ आपला पाणी घेऊन आलेला आहे नाही का, कारण नॉनव्हेजचं मला चालत नाही का. मी आत्ता वाढत होतो सगळ्यांना. आजची जत्रा काही बेस्ट जत्रा होती, सगळे एकदम फॅमिली मेंबर जेवायला आले, हा. सगळे लोक असे जेवायला मला नॉनव्हेजचं जरा चालत नाही मित्रांनो, हात वगैरे धुवून घेतलाय. तर चला जेवायला बसू. मित्रांनो आपला डब्बा पण आलेला आहे, फुल व्हेज डब्बा. आपण नॉनव्हेज खात नाही जसं मी बोललो होतो. ते इथं वरण आलेलं आहे, पनीरची सुकी भाजी आलेली आहे आणि चपात्या आलेल्या आहेत. तर आता बसू नाही का जेवायला. आम्ही पण फुल नाही का थकलोय भाई दिवसभर. आता वाढत होतो, सगळ्यांना हात वगैरे धुवून आता फ्रेश. चला आता मस्त जेवण करून घेऊ. गाईज. इथं आणखी मम्मी आणि काकू जेवत आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय, सगळे जे जेवत होते त्यांचं झालंय. फक्त आता आजी जेवते आणि मामा जेवतात आहेत, बाकी सगळ्यांचे जेवण झालेत. सगळे इथं बसलेत आणि भाऊ आमचा खूप वेळापासून कष्ट करतोय, सगळ्यांना जेवण देतोय. ते एवढी मेहनत करतोय. कसा आहे दादा तो एक्सपिरियन्स, कसा वाटला इथं? काय नाही, काम करायचं आता. काम गाईज, दादांना वाटतंय काम करायचंय, काम केलं पण दादा एक डिसएडव्हान्टेज, आपल्याला पैसे नाही भेटणार आहेत. जाऊ दे, अनुभव भेटला, अनुभव भेटेल. येस गाईज. काय नाही गाईज, सगळ्यांचं जेवण झालंय. आता काय 5-10 मिनिटांनी आम्ही पण निघणार आहे इकडनं, मग डायरेक्ट तुम्हाला घरी गेलो भेटतो. बाय. तर मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे 7, रात्रीचे नाही सॉरी संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि फायनली आपली जत्रा ती संपलेली आहे. भाई लय काम केलेलं आहे दिवसभर. हा आपला भाऊ आहे. दोघं पण लय घाणवाले थकलेलो आहे नाही का. भाई खालून वरून सगळीकडून दुखायला लागले भाई. आता फायनली आपली जत्रा संपलेली आहे आणि आता आपण निघणार आहे. इथं आपले मम्मी पप्पा वगैरे या गाडीने जाणार आहे आणि
आता दुसरी गाडी येणार आहे, तिथून आपण जाणार आहे. म्हणजे मी आणि माझा भाऊ नाही का, काकांची गाडी आहे, त्यातून आम्ही घरी जाणार आहे डायरेक्ट. तर चला भाई, आता या जागेला निरोप देऊया, कारण आता जत्रा वगैरे झालेली आहे, सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत. आता आपलं परिवार राहिलेले आहे, तर आपल्याला पण रवाना व्हावं लागणार आहे. पहिलं आपले थोडे आजी आजोबा आहेत, त्यांना नगरला सोडायचे, त्यानंतर आपल्याला सणात शिरूरला रवाना व्हायचे. तर चला मित्रांनो, जेव्हा आम्ही शिरूरला पोहोचतो तेव्हा तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तेव्हा आलो किंवा गाडीत बसलो ना. आणि अपना जो बोकड़ा है वो शहीद हो चुका है. वो हमारे पेट में नहीं है, पर दूसरों के पेट में चला चुका है, चला चुका नहीं, जा चुका है. तो चलो. सो गाईज जर कशा आहात तुम्ही? फायनली आम्ही जत्रेतून आलो आहे आणि खूप मजा आली जत्रांमध्ये. सगळे भाऊ माझे गेले मुंबईला, काका काकू वगैरे. आणि जत्राचं बोलायला गेलं तर खूप आवडली मला जत्रा. माझी तर फर्स्ट टाइम होती ही जत्रा, बट मला खूप जास्त आवडली ही जत्रा. सो गाईज आम्ही खूप आभारी आहेत आमच्या पाहुण्यांच्या, खूप जास्त की आले. आम्हाला खूप बरं वाटलं ते आल्यामुळं. आणि राहिलेली जी भाजी होती, सगळ्यांना मटण वगैरे पुरलं, त्याच्यामुळं जरा चांगली झाली जत्रा. आणि आम्हाला खूप आवडली, माझी फर्स्ट टाइम व माझ्या भावंडांची पण फर्स्ट टाइम होती जत्रा, आणि त्यांना पण खूप जास्त आवडली जत्रा. सो मला तर पर्सनली खूप जास्त आवडली. आणि थँक्यू सगळ्या पाहुण्यांना, तुम्ही आल्याबद्दल आमच्या जत्रेला. आणि जे राहिलं होतं थोडंफार मटण, ते आम्ही बाजूच्यांना वाटून दिलं गाईज. सो थँक्यू गाईज. मिळू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, लवकरच येणार आपला नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.